हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 4. नत्वं देहो न ते देहो भोक्ता करता न वा भवा चिद्रूपोऽसि सदा साक्षी निरपेक्ष सुखैचर. भावार्थ, तू शरीर नाहीस, हे शरीर तुझे नाही. तू भोगता किंवा करताही नाहीस. तू चैतन्यरूपी सदा साक्षी निरपेक्ष आहेस. तू समाधानाने विहार कर. तू शरीर नाहीस, तू देह नाहीस, हे पक्के लक्षात घे. कारण जेव्हा भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेतला जातो तेव्हा देहाला आणि इंद्रियांनाही सौख्य होते. त्या सौख्याची संवेदना इतकी तीव्र असते की ते सौख्य आपल्यालाच झाले आहे असा आपला गैरसमज होतो आणि त्या भावनेच्या आवेगात आपण देह आहोत असा आपला गैरसमज होतो. उदाहरणार्थ, सिनेमा पाहताना त्यातील करुण प्रसंगाने डोळ्यातून पाणी येते. त्यावेळी आपल्याला वाईट वाटत असून आपण रडत आहोत अशीच आपली समजूत होते. हे असे भौतिक वस्तू जगताच्या बाबत होते आणि आपण देह आहोत ही भावना प्रबळ होते. यास्तव असा गैरसमज करून घेऊ नकोस. देह म्हणून जगू नकोस. हे शरीर तुझे नाही, तसेच हा देहही तुझा नाही हेही पक्के लक्षात घे. देहाच्या माध्यमातून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी काही काळाकरता तू स्वनिर्मित पंचमहातत्वांपासून हा देह निर्माण करून स्वतःभोवती धारण केलेला आहेस. तो यथाकाळ संपला की हा देह तुला येथेच सोडून आपल्या मूळ मुक्कामी जायचे आहे. या देहावर तुझी मालकी नाही. सृष्टीमधूनच अनामत म्हणून तू देह सामग्री घेतली आहेस. येथून जाताना ती सामग्री परत करायची आहे. तुझ्या पश्चात ती इतरांना वापरायची आहे. देहाच्या मालकीची भावना तुझ्यात आसक्ती निर्माण करील आणि देह सोडताना त्या आसक्तीमुळे तुला येथे परत परत यावे असे वाटेल. या तुझ्या इच्छेला आत्मा तथास्तु असा आशीर्वाद देतो. यामुळे तू पुनर्जन्मात अडकशील. तू एक विश्वयात्रेकरू आहेस हे कधीही विसरू नकोस. तू भोगता किंवा करताही नाहीस. आपण देह नाही आणि तो देहही आपला नाही. त्यामुळे भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेणारे आपण असू शकत नाही. भौतिक वस्तू जगताचा उपभोग घ्यायची इच्छा देहाला, इंद्रियांना होते. एखादी गोष्ट आपण करावी अशी वासना, कामना देहादी इंद्रियांना होते. भौतिक वस्तू जगताची लज्जत देहाला असते. त्यात चव देहाला असते. एकदा उपभोग घेतला की देहाला तो उपभोग परत परत घ्यावा असा मोह होतो. या मोहामुळे देह त्या उपभोगासाठी प्रयत्न करू लागतो. त्यामुळे देह करता असतो, आपण करता नसतो. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू मिळवण्याची उर्मी देहाला असते आणि त्यामधून तो ती मिळवण्यासाठी उद्योग करतो. त्यात देहाचा कर्तेपणा असतो. आपला यात जराही सहभाग नसतो. आपल्याला भौतिक वस्तू जगत प्रत्यक्ष उपभोगाची उर्मी कधीही नसते. त्यामुळे आपण भौतिक वस्तू जगत मिळवण्यात सहभागी होत नाही. त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याकडून देह घेतो आणि वापरतो. त्यामुळे उपभोगांचा तोच करता असतो. भौतिक हवस किंवा वासना म्हणून नव्हे तर एका अतिउच्च अशा पायरीवर आपण उपभोगता आणि करता असतो. ते कसे ते पुढील मुद्द्यात सांगितले आहे. तू चैतन्यरूपी सदा साक्षी निरपेक्ष आहेस. आपण विश्वलीला अनुभवण्यासाठी केवळ साक्षी राहून तिचा आस्वाद घेण्यासाठी या विश्वयात्रेला येथे आलेले पाहुणे आहोत. एखादे नाटक त्रयस्थ वृत्तीने पाहावे तसेच आपण येथे आत्मांश म्हणून देहाच्या माध्यमातून उपस्थित राहतो आणि या विलोभनीय सृष्टीचा केवळ आस्वाद घेतो. जे घडत आहे ते निरपेक्षपणे पाहणे एवढेच आपण करतो. ते कसे किंवा काय घडावे यात आपला सहभाग नसतो. यास्तव
या अशा अति उच्च पातळीवर आपण उपभोक्ता असतो, ऊर्जा पुरवत असल्यामुळे करता असतो. तू समाधानाने विहार कर. अष्टावक्र मुनी सांगतात की अशा प्रकारे साक्षीत्व असलेल्याने येथे सुखे नैव विहार करावा, या सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यावा, यथाकाळी योगधामी गमन करावे. हरिओम.